अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि आमदार इद्रिस नायकवडी यांच्यामध्ये सध्या वाद सुरू आहे। संग्राम जगताप यांच्या राजीनाम्याची मागणी नायकवडी यांनी केल्यानंतर जगताप यांनी देखील नायकवडी यांना प्रत्युत्तर दिले। आमचा काही प्रवृत्तींना विरोध आहे, मात्र आज नायकवडींना माझा त्रास होतोय, पण जेव्हा अबू आझमी यांनी पंढरपूरच्या वारीबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं तेव्हा नायकवडी गप्प का होते आणि त्याला विरोध करायला हवा होता असं त्यांनी म्हटलंय। मी सांगितलेलं आहे स्पष्टपणानं की जर आमची विचारधारा त्यांना पटत नसेल आणि आमच्या विचारधारेवरती नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा। त्यांनी नाही राजीनामा दिला तर माझा पक्ष समर्थ आहे, माझे नेते समर्थ आहेत त्यांना योग्य ती कारवाई करायला, त्यांना कसं मोकळं करायचं। आणि मग ठीक आहे ना, तुम्ही एकदा आमच्या पक्षाशी जर हरकत घेतलात विचारांशी तर तुम्ही या पदापासून दूर व्हायला पाहिजे, कारण या आमच्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आला आहात। दूर व्हायला पाहिजे। तुम्ही दूर होत नसला तर दूर करण्यासंबंधीची काय कारवाई करायची असते काय ते आमचे वरिष्ठ चांगले जाणून आहेत। चिरियाप्रमाणे काहीतरी घोषणा करायची, मागणी करायची डायरेक्ट, म्हणजे असं असं करा, आम्ही असं असं करू, असं जे काही वक्तव्य याचाच आमचा विरोध आहे। आणि आज जर त्यांना माझं जर काही वाईट वाटत असेल तर आज कुठंतरी अबू आझमी ह्या महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून काम करतात आणि त्यांनी करोडो हा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर त्यांनी वक्तव्य केलं, तर त्याचा नायकवडी साहेबांना कुठेही म्हणजे वाईट वाटलं नाही की आपण त्या अबू आझमीचा विरोध केला पाहिजे का, फक्त समाजामुळं, तर अत्यंत चुकीचे आहे।